इकडे द्यायचं. वंचित बहुजन आघाडीच्या गेवराई तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज गेवराई तहसील कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चासाठी राज्याचे नेते प्राध्यापक विष्णू जाधव, जिल्ह्याचे अध्यक्ष अजय सरोदे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तालुक्यातल्या ज्या काही मागण्या आहेत सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या, गायरान जमिनीवरती अतिक्रमण आहेत वर्षानुवर्षापासून ती नियमाकुलित झालेली नाहीत. शासकीय गायरान जमिनीवरती राहण्यासाठीची अतिक्रमण आहेत. शासनाचे निर्णय आहेत की ते अतिक्रमण नियमित करा, तू ते पण झालेले नाहीत. घरकुलांचा विषय आहेत, अनेक विषय या तालुक्यामध्ये आहेत. खरं म्हणजे लोकप्रतिनिधींचं आज जो काही त्यांची उदासीनता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यांना लोकांचं देणं नाही घेणं नाही, फक्त मतापुरते बाहेर पडतात. आज वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरलेली आहे. आम्ही आज प्रशासनाला इशारा दिला, प्रशासन बाहेर आलं, तहसीलदार आले, BDO आले, आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि 1 महिनाभराच्या आतमध्ये हे विषय जर मार्गी लावले नाही तर भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एकदम तीव्र स्वरूपाचं मोठं जनआंदोलन या तालुक्यामध्ये उभारलं जाईल. तर म्हणजे तालुक्याचे अध्यक्ष अजय पप्पू गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप चांगल्या प्रकारचं लोकांमध्ये जाऊन प्रबोधन केलं, नियोजन केलं. आज एकंदरीत आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की फडणवीस सरकार आहे. या फडणवीस सरकारच्या काळामध्ये बेरोजगारी वाढली, शेतकरी आत्महत्या करत आहेत, आदिवासींचा निधी वळवला जातोय, सामाजिक न्याय विभागाच्या निधीवरती दरोडा टाकला जातोय, लाडक्या बहिणी देखील आता बोंबा मारत बसलेल्या आहेत. गोरगरीब सर्वसामान्य आदिवासी भटकेविमुक्त बेचिराख होताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या विरोधामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ताकदीनं महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी बजावत आहेत. रस्त्यावरती येऊन सर्वसामान्य लोकांचे विषय घेऊन लढत आहेत. मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये या तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा लोकांचे प्रश्न सोडवल्याने जनाधार वाढणार आहे आणि याची भीती देखील त्या प्रस्थापितांना वाटत आहे.